झिरो कॉम्पिटिशन लाईफ या 11 दिवसांच्या ऑडिओ सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आशा करतो की मागचे 4ही ऑडिओमधील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकली असाल आणि ती तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करत असाल. इथे मी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगू इच्छितो. तुम्हाला देवाने अक्कल दिली आहे, वेळ देखील दिला आहे. त्याने तुम्हाला मित्र दिलेत, तसेच शिक्षण दिलं. या सगळ्याला मोठं करा. या सगळ्याचा खूप चांगला उपयोग करा. ह्या सगळ्यांच्या ज्या पण सीमा आहेत त्या एक्सपांड करा. ज्या त्याच्या सीमा आहेत त्या एक्सप्लॉइट करा. त्या सीमेपर्यंत त्यांचा वापर करा. त्यांच्या सीमेपर्यंत त्यांचा विकास करा. म्हणजे काय करायचं? तुमच्याकडे मेंदू आहे. या मेंदूचा विस्तार जेवढा आहे तो कमीच आहे. जेवढा तुम्ही विचार कराल तेवढा त्याचा विकास करू शकता. तुम्ही याच मेंदूचा वापर करून रॉकेट तयार करू शकता. कुणाला चंद्रावर देखील पाठवू शकता. कुणालाही एव्हरेस्टवर पाठवू शकता. कोणताही वर्ल्ड रेकॉर्ड करू शकता. कोणत्याही फील्डमध्ये महारथी होऊ शकता. हा जो ब्रेन आहे ना, याचा खूप कमी उपयोग आपण करतो. असं म्हटलं जातं की आईन्स्टाईनसारख्या माणसाने देखील आपल्या मेंदूचा फक्त 5% उपयोग केला. त्यामुळे तुम्ही आणि मी कदाचित 0.1% करत असू. मित्रांनो, या मेंदूचा वापर करा. याचा असा अर्थ आहे की तुमच्या विचार करण्याच्या कुवतीला वाढवा. त्याच्या विचारशक्तीला लगाम लावू नका. मी सगळ्यांना नेहमी सांगतो, तुम्ही काहीही करू शकता. तर त्यांचा पहिलाच प्रश्न येतो, कसं करू हे सगळं? माझ्याकडे तर पैसाच नाही आहे, नाव नाही आहे. तर मी म्हणतो, विचार तर करा. दिवस रात्र असा विचार करा की मी कोट्याधीश आहे. दिवस रात्र विचार करा की मी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. दिवस रात्र असा विचार तरी करून बघा की सर्वात मोठ्या हस्तीला भेटेल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्याचा दिवस रात्र विचार कराल आणि हा विचार करता करता एक दिवस तुमचा मेंदू एवढा पॉवरफुल होऊन जाईल, तो छोटा छोटा विचार करणारच नाही आहे. तो नेहमी मोठाच विचार करेल. एक लक्षात घ्या, मोठा विचार करणं ही एक कला आहे. या मेंदूमध्ये एवढी क्रिएटिव्हिटी आहे की तुम्ही म्हणाल तर तो काहीही करू शकाल. तुम्ही विचार केला तर एखादा कम्प्युटर बनवू शकता, सुपर कम्प्युटर देखील बनवू शकता, जो की तुमच्याच मेंदूला मात देऊ शकेल. आणि जर तुम्ही हा विचार केलात, नाही यार, माझ्याच्याने हे नाही जमणार, माझ्याच्याने माझा अभ्यास हँडल होत नाही, तर हे कसं जमणार? आणि जर तुम्ही एवढा छोटा विचार केला तर तुमचा मेंदू म्हणेल, ठीक आहे, माझी एवढीच कुवत आहे, मी एवढंच करू शकतो. मित्रांनो, याची क्षमता वाढवण्यासाठी रोज त्याला काहीतरी खाणं द्यावं लागेल. रोज त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. रोज तुम्हाला त्याला ओढावं लागेल. रोज त्याला सांगावं लागेल की थोडा विचार कर. तुम्ही कोणत्याही संकटात असा, तुमच्या मेंदूला सांगावं लागेल, नाही नाही, यू कॅन डू इट, तू करू शकतोस. प्रॉब्लेम तर सगळ्यांना आहेतच, पण थोडा वेगळा विचार करून बघायला काय हरकत आहे? मित्रांनो, मोठ्या विचारांचा भरपूर मोठा फायदा आहे. त्यामुळे एक गोष्ट आहे, विचारांची पुंजी वाढवा. दुसरी आहे, तुमची वेळेची मर्यादा वाढवा. आता बघा, टर्न युअर डिकेड्स इंटू डेज. जी गोष्ट लोक 10 वर्षामध्ये करतात ती आपण 1 वर्षात पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. कदाचित 1 महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा जेव्हा हे होईल तेव्हा तुमच्या मेंदूचा विकास होईल. तेव्हा तुमचं आयुष्य सुवर्णमय होईल. सो टर्न युअर डिकेड्स इंटू डेज, माय डिअर फ्रेंड्स. वेळेचा सदुपयोग करा.
कोणतंही काम करण्याआधी हा विचार करा की कसा मी माझा वेळ वाचवू शकतो हे काम करण्यासाठी. दिवसभरातील कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्याआधी हा विचार करा की असं काय करू शकतो की ज्याने मला जास्तीत जास्त आउटपुट मिळेल, कमी वेळात मिळेल, जास्तीत जास्त लोक मला ओळखावेत. विचार करा या गोष्टीचा, कारण जेवढा तुम्ही विचार कराल तेवढेच तुमचं आयुष्य भरभराटीचं होईल. वेळ ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला आणि मला भरपूर आहे. या गिफ्टला आपण हरवत चाललो आहे. रोज एक एक क्षण आपण याला हरवत चाललो आहे. त्यामुळे आपलं आयुष्य कुठे जातं हे लक्षात घ्या. एक एक क्षणाचा रेकॉर्ड ठेवा. तुम्ही एकही सेकंद वेस्ट करू नका कधीही. मी असं म्हणत नाही की मित्रांना भेटू नका, पण भेटण्याआधी हा विचार करा, 1 तास भेटल्यानंतर तीच मजा येईल का की जी 5 तास भेटल्यानंतर येईल. मजा येण्याचं कोणतंही लिमिट नाही आहे, कारण 5 तास टाईमपास करून झाल्यानंतर देखीलही असंच वाटेल, यार अजून थोडा वेळ थांबायला हवं होतं. तीच फिलिंग जर 1 तासाने येणार असेल तर 1 तासच जॉईन करा, मजा करा, मस्ती करा आणि 1 तासानंतर तुमच्या कामामध्ये मग्न व्हा. मित्रांनो, आपल्या वेळेचा सदुपयोग करा. मॅक्सिमाइज युअर टाईम, मॅक्सिमाइज युअर माइंड अँड मॅक्सिमाइज करा तुमच्या मित्रांना, मॅक्सिमाइज करा तुमच्या हेल्थला, मॅक्सिमाइज करा तुमच्या कॉन्टॅक्ट्सना, मॅक्सिमाइज करा तुमच्या रिसोर्सेसना, मॅक्सिमाइज करा तुमच्या टीम मेंबर्सना, अभ्यासाला. जी जी गोष्ट तुमच्या आयुष्यात आहे त्याला मॅक्सिमाइज करा आणि बघा काय होतं. आयुष्य म्हणेल, यार बस मजा आली. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण कमाल असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस जबरदस्त असेल. तुमच्यापैकी प्रत्येक माणूस भरपूर काही अचीव करू शकेल. तर एवढंच सांगू इच्छितो आजच्या ऑडिओमध्ये. प्रत्येक गोष्टीसाठी अशी कोणती पद्धत आहे ती शोधा की ज्यामध्ये आपला विकास होऊ शकतो. त्यासाठी पुस्तकं वाचा, कारण खूप कमी लोक हे काम करत आहेत. आणि अजून एकच गोष्ट, 99% लोक सामान्य आहेत, 0 कॉम्पिटिशन या फील्डमध्ये, आणि 1% असे आहेत जे कॉम्पिटिशनच्या बाहेर आहेत. आणि कॉम्पिटिशन फ्री होण्यासाठी खूप सोपी तंत्र आहेत. आपले 200% द्या, बस. थँक्यू व्हेरी मच.